मंडळी नमस्कार, मी प्रेरणा आणि आज आपण भेटणार आहोत एका अशा कलाकाराला. खरं तर बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनच्या घरात आला एक बिरबल. तो मास्टर माइंड ठरला, मात्र त्याची एक चूक त्याला महागात पडली आणि कुठेतरी ट्रॉफीपर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तिथपर्यंत तो पोहोचू नाही शकला. पण 100 दिवस पूर्ण केलेले आहेत. घराबाहेर आल्यानंतर तो सकारात्मक बोलतोय सगळ्या गोष्टी आणि ते छान वाटतंय. विशाल कोटियन आहे आपल्यासोबत. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय वाटतंय आता घराबाहेर आल्यानंतर तो सगळा प्रवास डोळ्यासमोर आहे? हो, तो सगळा प्रवास आहेच आणि खूप आठवणी आहेत त्या घराच्या. पण त्यापेक्षा खूप मोकळं मोकळं वाटतंय. केस कापलेत, खूप लाईट वाटतंय आता, मान फिरू शकतो मी. आणि खूप खाल्लंय 3 दिवसात, खूप 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 पिझ्झा खाल्लंय, आईस्क्रीम खाल्लंय, आमरस खूप खाल्लंय आणि मजा येते. आता काहीतरी वेगळं वाटतंय. बॉडी पण, पोट असं विचारतंय अरे काय टाकतोय सात. आणि त्या घरात आम्ही तुला फार कमी खाताना बघितलं. हा, मी खातच जिम मध्ये नव्हतं. जास्त बघितलं, जिम एरियामध्ये. हा, त्या घरात तर मी प्रोटीनवरच होतं. कारण खूप कमी जेवण भेटतं त्या घरामध्ये. आणि आमच्या सीझन मध्ये टास्क होता ब्रॉन्झ आणि गोल्डन राशन कार्ड, आणि मी नेहमी ब्रॉन्झ मध्येच होतो. कारण मी आणि त्यामुळे खूप खूप कमी खायला भेटलंय. आणि पण ठीक आहे, इट वॉज हेल्दी. पण या सगळ्यामध्ये जसं मी सुरुवातीला म्हटलं, बिग बॉस मराठीच्या घरात एक बिरबल आला आणि तुला मास्टर माइंड ही बऱ्याचदा बोलत होते आणि ते टास्क असेल या सगळ्या गोष्टीमध्ये मला सांग ना, त्या भूमिकेची आणि या विशालची, या बिग बॉस मराठीच्या विशालची काय सिमिलॅरिटीज होती? आता बिरबल मास्टर माइंड नाही बनणार तर कोण बनणार? तर खूप बिरबल कडून मी खूप शिकलोय की कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही प्रसंगाला, कुठल्याही प्रॉब्लेमला कसं बघायचं, कसं त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचा, त्याचा सामना कसा करायचा. तर हे सगळ्या गोष्टी मला लाईफमध्ये पण खूप आठवतात आणि त्याचा उपयोग पण मी करतो. तसंच त्या बिग बॉसच्या घरामध्ये टास्कमध्ये मी खूप उपयोग केलाय. टास्कमध्ये खूप महत्त्वपूर्ण असतं की समोरच्यांची हिंमत कशी तोडायची, त्यांना कसं सांगायचं की हे मी, जसं एक टास्क होतं, मी तुम्हाला सांगतोय, मी एक्झाम्पल देतोय तुम्हाला बेटर कळेल. एक टास्क होतो 8च्या पॉवर कीचा टास्क होतो, ज्यामध्ये मी आणि ओमकार जाऊन ते पॉवर की पकडणार होते. ओके. आणि जे पकडलं एंडपर्यंत ठेवलं त्यांनी ते पकडलं. आता त्या टास्कमध्ये मी आणि ओमकार सगळ्यात पॉवरफुल होते फिजिकली. म्हणजे आम्ही दोघांनी जर एक की पकडली तर त्याला कोणी येणार नाही. तर ओमकार मला बोलला की आपण ते 8 नंबरची की पकडूया. तर मी बोला थांब ना, ते पकडायचं ना तुला, सगळ्यांना बोलून पकडूया. तर बोला हे बोलू नको. थांब, बोलायचं आहे सगळ्यांना. मी सगळ्यांना बोलवतोय 8 नंबरची की येल्लोवाली मी पकडणार आहे. आणि मी सगळे धावले आणि मी ओमकारला बोललो धावू नकोस. त्या 8 नंबरच्या कीवर कोणीच नाही गेलं. मी आणि ओमकार चालत गेलो आणि पकडलं. स्ट्रॅटेजी ही आहे की तुम्ही जेव्हा आधी सांगता, सगळ्यांना माहिती अरे विशाल आणि ओमकार जाणार आहेत, सोड ना, त्याच्याऐवजी दुसरं की पकडूया. आधीच बोलायचं. का धावायचं तुम्हाला? डर है ना, हे खूप भारी वस्तू असते. डर जेव्हा लोकांच्या मनात येतं ना, कोणीच नाही धावलं त्या कीवर, तर कोणी गेलंच नाही. आणि ओमकार बोलला तू कसं असं विचार करतो यार. मला बिरबल का दिमाग आहे, चालत जाऊया. आणि ते प्रत्येक टास्क मध्ये जाणवत होतं ज्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी अर्थात, आणि ती टोळी फॉर्म करणं. पण एक असं झालं की त्या टोळीतले एक एक स्पर्धक बाहेर जात गेले आणि नंतर घर खाली होत होतं. काही जण होती काट्याच्या ग्रुप मधले होते, पण टोळीतला विशाल जो आहे तो तिथे बाजी लावून जो आहे तो शेवटपर्यंत होता. ते बोलत पण होते घर में की घर का शेर अभी बाकी है, इसको कैसे निकालेंगे. तर असंच होतं. टोळी बनवली तेव्हा काही प्लॅन नव्हता की कोणाबरोबर कोणाला. मी आत गेलो तेव्हा ग्रुप बनवायचं मी ठरवलेलं की ग्रुप बनवून खेळणार मी, कारण नंबर गेम असतो तेव्हा हेल्प करतं. ते माझा एक्सपिरियन्स आहे, मी आधी हिंदी केलंय त्यामुळे. पण इथे गेल्यानंतर कोणाला घेईन ते घडलं नव्हतं. कारण मला ओळखीचे होते, राकेश ओळखीचा होता, दीपाली ओळखीची होती, सोनाली. जर मला ग्रुप बनवायचं होतं प्लॅन करून तर त्यांच्या बरोबर बनवलं असतं, पण मी नाही केलं ते. हे 5 लोक जे आली टोळीमधली, राधा, रुचिता, रोशन, अनुश्री आणि मी, ते एका फॅमिली सारखी आली. आणि मी नेहमी बोलतो की मी टोळी बनवली नाहीये, टोळी बनली आहे 5 लोकांची, अशा मुठ्ठीसारखी बनली. आणि मग जेव्हा ते एक एक करून बाहेर गेले खूप वाईट वाटायचं. असं वाटायचं माझे हात कापले, उद्या नेक्स्ट वीकला माझे पाय कापलेत. पण एकटं मी शिकलो गेम खेळायला. आणि तेच असतं ना की भूका शेर शिकार करताय, जखमी शेर हमला करताय. तर कदाचित तसं झालं माझं. आणि मग मी हमला करायला लागलो
आणि मग कोणीच म्हणजे ते विशाल कोटेंचं एक भय होतं घरामध्ये आणि ते दिसतं. ते कुठलेही एपिसोड तुम्ही बघा बिग बॉसचं, ते विशाल कोटेंचं भय दिसतं आणि ते माझ्या मेहनतीचं आहे. मेहनत करून ते कमावलंय मी आणि मेहनत केली, टास्क खेळलो, झुंजलो, घरामध्ये एकटा राहिलो, सगळ्यांशी भिडलो आणि ते दिसत येतं. आणि म्हणूनच बिग बॉस बोलले की या घरात तुम्ही पडला नाही, तुम्ही लढलात. ते भय आणि तो हमला तू म्हटलास, तो हमला महागात पडला. पण तुला तो शेवटचा टास्क जो आहे, मी बघत होती, त्या चेहऱ्यावर दिसत होतं ते रिग्रेट, की हा टास्क मला करता येत नाहीये त्या एका चुकीमुळे. हो, पण मी नेहमी बोललोय की मी परफेक्ट नाहीये, मी पण चुकणार. म्हणजे मी कधीच नाही बोललोय की मी परफेक्ट आहे. मी महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसासारखा आहे, जो चुकतो, शिकतो आणि पुढे जातो. आणि मी तसंच केलं. मी नेहमी बोललोय, प्रत्येक मला जेव्हा विचारतात लोक, मी हे बोललो की चुकणं ठीक आहे यार, मी चुकतो, पण त्याच्यानं शिकणं जास्त महत्वाचं आहे. आणि ते मी शिकलो आणि मी फिनालेपर्यंत पोहोचलो. हो, खूप रिग्रेट आहे की तिकीट टू फिनालेचा टास्क करू नाही शकलो. खूप रिग्रेट आहे की लास्ट 2 आठवड्यात मला नॉमिनेट केलं, मला हातपाय बांधले, मला कुठल्याही टास्कमध्ये परफॉर्म करायला नाही दिलं. पण एका टास्कमध्ये परफॉर्म करायला दिलं. राखी सावंत बरोबर होती, खूप अवघड होता. त्याच्यामध्ये पण घरात सगळ्यात जास्त रक्कम मी आणलं, माझ्या हाफ पण कोणी नाही आणलं. तर जेव्हा चान्स भेटलं तेव्हा फाडलंय मी. पण हा, ते एक रिग्रेट आहे. आणि अग्रेशन कुठल्याही परिस्थितीत ही राईट नाही आहे. जर चुकलं तर चुकलं यार. बऱ्याचदा असं होतं, बिग बॉसच्या घरात अग्रेशन दाखवलं किंवा हातापाई झाली की घराच्या बाहेर जावं लागतं. पण तुला ते न करता बाकी गोष्टी, तुला थांबता आलेलं आहे आणि तुला बाकी गोष्टी करता आलेल्या आहेत. तुला ते ते जाणवलं त्या गोष्टीबद्दल? मला जेव्हा ते प्रकरण झालं तेव्हा धक्कामुक्की झाली, तेव्हा मला माहित होतं की धक्का, त्याच्यापेक्षा जोरदार धक्का मला ओंकारने मारलाय पहिल्या टास्कमध्ये. राखीने त्याच्या जोरातून धक्का मारलाय मला त्याच्यामध्ये गेल्यावर. मला माहित होतं की धक्का झाला आणि मी धक्का मारला तर राकेशने पण मारलाय. तर काढायचं असेल तर दोघांना काढलं पाहिजे. असं नसतं ना की पहिला ज्यांना खून केला त्याला फाशी, दुसरा ज्यांना केलाय त्याला नाही 5 वर्ष फक्त, तसं नसतं. तर मला माहित होतं की मला काढलं तर राकेशला पण काढणार. पण धक्कामुळे मला नाही वाटलं की काढणार. शिक्षा मिळणार हे नक्की होतं. आणि जे शिक्षा दिली ते खूप मोठी होती. म्हणजे शेवटचं 2 वीक जे असतं बिग बॉसच्या घरात सर्वात महत्वाचं असतं. त्यामध्ये तुम्ही टास्क करू शकत नाही, तुम्ही नॉमिनेटेड आहात, तुम्ही कॅप्टन बनवू शकत नाही, तिकीट टू फिनाले खेळू शकत नाही. म्हणजे असं आहे की तुमच्या हात पाय बांधून तुम्हाला पाण्यात बुडवलं सारखे. तू तिकीट फिनालेचं ते जे होतं तिकीट ते बघत होतास, तुला वाटत होतं ते तुझ्याकडे यावं? खूप वाटत होतं यार, खूप वाटत होतं. कारण तिकीट टू फिनाले हा टास्क मला खेळायचा होता आणि ते मला खेळतो, जिंकलो असतो, हरलो. मी खूप चांगलं खेळली. त्यात सगळ्यात जास्त चिअर मीच केलं तिला, जेव्हा ती 6.5 मिनिटात कमाल केलं त्या मुलीने. पण मला ते टास्क खेळायचं होतं, मला ते टाइम बीट करायचं होतं. मी पूर्ण प्रयत्न केला असता, पण ते टास्कच खेळू शकलो नाही. आणि हो, खूप रिग्रेट आहे त्या गोष्टीत. राकेश आणि तुमची एवढी टशन काय होती? म्हणजे आधी हिंदीतल्या बिग बॉस मध्ये पण तुम्ही केलेलं आहे काम, पण फार तुमचं बोलणं झालेलं नाही असं तुम्ही दोघेही म्हणताय. ती टशन नेमकी या घरामध्ये एवढी का दिसत होती दोघांची? राकेश आणि मी हिंदी बिग बॉस मध्ये तो 5-6 दिवसासाठी आलेला, कारण एवढं बोलणं झालं नाही. आणि ऍज अ पर्सन तो खूप सॉफ्ट आहे आणि 2 वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहे आमचं. 2 त्याला 6 दिसतं, मला 9 दिसतं. मला नकोय की त्याने माझं 9 बघावं, पण मी त्याचं 6 पण बघणार नाही. तसं आहे अग्रेशन ह्यामुळे. कारण तो बिल्टअप अँगर होता 10 आठवड्यांचा. बाकी सगळ्यांशी मी भांडत होतो, तन्वी असो किंवा रुचिताची पण मी भांडलो, ओमकारशी मी भांडलो. ते भांडण झालं, संपलं, आम्ही विसरलो. पण विथ राकेश काय होत होतं, नेहमी मी त्याच्याकडे जात होतो, मला बोलायचंय, तू माझ्या मागून एवढं बोलतो, मी तुझ्या मागून एवढं बोलतो, लेट्स क्लिअर दिस आउट. असं नाही की तूच बोलतोय, मी पण बोलतो. हा गेमच बोलण्याचा आहे. पण काय होतंय, चुगली फक्त माझी दाखवली जातीये, विलन मला बनवलं जात आहे, काही कारण असू दे, दॅट इज ओके, तो गेम आहे, मला त्याच्यावर पण कंप्लेंट नाही. पण तो कधी नेहमी समोरून येऊन भिडायचा नाही. आणि मी खूप वेळेला नॉमिनेशन बद्दल त्याला नॉमिनेट केलंय, कारण कुठलाही टास्क झालं तेव्हा बोललोय की तो भिडतच नाही माझ्याबद्दल. तर तू भिडत नाहीयेस, मग माझ्याबद्दल बोलतो कायस? तू बोलतोयस तर भिड, संपलं ना. मी पण बोलतोय तुझ्याबद्दल, तर मी भिडायला तरी तयार आहे. तो माझ्या एज बद्दल असू द्या, बॉडी बद्दल असू द्या, खूप कमेंट्स केले त्याने. एकदा तर मी ऐकतोय तेव्हा केलंय त्याने. त्याला माहित नव्हतं किचन एरियाबद्दल तो बोलत होता लोकांशी, रेवा होती, ते सगळं होते, आणि मी ऐकतोय इथून बसून. असं पण नाही की कोणी मला बोललंय, पण तो भिडायला तयार नव्हता. तो जे अग्रेशन झालं ते 10 आठवड्याचं आत साठलेलं अग्रेशन होतं आणि ते फुटलो त्या दिवशी. मी जस्टिफाय नाही करत आहे, अग्रेशन रॉंग आहे, हिंसा रॉंग आहे, मी चुकलोय.
ते ते आहे. पण त्याचं कारण सांगतोय मी की ते 10 काय होतं ना, तुम्ही एक पंचिंग बॅग नाही आहेत की तुम्हाला मारतोय 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 आणि तुम्ही पंचिंग बॅग सारखा खातायत. कधीतरी मी पंचिंग बॅग नाही आहे, मी बॉक्सर आहे, तर कधीतरी एक पंच मी तरी मारणार. ते तसं झालेलं. आणि नंतर खूप रिग्रेट झाला. राकेशला पण मी नंतर सॉरी पण बोललो, त्याला मिठी पण मारली. कारण मला असं वाटतं की 2 मॅच्युअर्ड लोक आहेत, बोललो असतो तर बेटर झालं असतं, ते निघालं असतं. कारण तो ॲज अ पर्सन ना, तो पण खूप सॉफ्ट आहे आणि तो आम्ही बोललो असतो. आता पण असं वाटतं की त्या दिवशी, त्या आदल्या दिवशी किंवा कधीतरी आम्ही जर बोललो असतो तर ते ॲग्रेशन संपलं असतं आणि नाही निघालं असतं. आणि बाहेर पण मुलाखतीमध्ये राकेश असेल किंवा तू असशील, दोघं पॉझिटिव्हच बोलताय एकमेकांबद्दल. फार तसं काही दिसत नाहीये बोलण्यामध्ये. कारण बघा, राकेश 25 वर्षापासून काम करतोय. आय हॅव इमेन्स रिस्पेक्ट फॉर हिज वर्क, इमेन्स रिस्पेक्ट. आणि तसं त्यांनी पण माझं काम बघितलंय. 22 वर्ष मी पण काम केलंय. ॲज आर्टिस्ट वी रिअली रिस्पेक्ट इच अदर. त्या गेममध्ये आमचं जमलं नाही, भांडण झालं, आम्ही गेम तिथेच सोडलंय. वी टू मॅच्युअर्ड इंडिव्हिज्युअल्स. बाहेर कुठे भेटला राकेश, दिसला पण ना मला, भेटला सोडा, दिसला पण मी जाऊन मिठी मारेन त्याच्याशी. कारण ऍज अन आर्टिस्ट मला आवडतो तो. त्यात काय, गेम झालं, दुश्मनी संपली, तिकडेच आहे. पण ती ट्रॉफी ज्याच्यासाठी जिद्दीनं मेहनतीनं सगळेच तुम्ही खेळत होतात हा बिग बॉस मराठीचा खेळ, त्या ट्रॉफीपर्यंत विशाल तू पोहोचला नाही, तन्वी पोहोचू शकली. तन्वीसाठी काय वाटतंय? तिने ती ट्रॉफी तिचं ड्रीम होतं ते. ती खूप फोकस्ड होती. जसं ती खेळली, चांगलं खेळली आणि तिचं सगळे स्वप्न पूर्ण व्हावे, तिचे खूप स्वप्न आहेत. आणि तिला पण बाबा नाही आहेत. तर आय हॅव दॅट सॉफ्ट कॉर्नर. माझी दुश्मनी तिच्याकडनं नाही आहे. एक कट होता बिग बॉसचे, ते दाखवलं नाही, माहीत नाही का. कारण फिनालेच्या आधी जेव्हा सगळे गेस्ट येऊन गेले तेव्हा मी तिच्याकडे गेलो आणि बोललो की तन्वी कोलते, माझी दुश्मनी या गेममध्ये होती, इथेच संपते, याच्यानंतर माझी दुश्मनी नाहीये. तर कुठेही बाहेर भेटलीस तर हसून भेटेन तुला. तर ती मला बोलली की नाही, पण माझी दुश्मनी बाहेर पण आहे. मी माझ्या बाबांनी मला शिकवलंय की मी जे बोलते ते मी पाळते. आणि मी बोललो की हो, माझ्या आईने पण शिकवलंय की दुश्मनी आणि माणुसकीमध्ये नेहमी माणुसकीचं चुनाव करायचं, नेहमी माणुसकी ही चुनणार. तर जे तुझ्या बाबांनी शिकवलं ते तू कर आणि आय एम ग्लॅड की तू ते करते. जे माझ्या आईने शिकवलं की माणुसकी सर्वात मोठी, ते मी करतोय. आणि मी तिला हात दिला, तिने नाही मिळवला हात. आणि मी बोललो, हे बघ, हे तू आहेस आणि हे मी आहे, थँक्यू सो मच, माझी दुश्मनी संपली. म्हणून मी जात होतो तेव्हा ती बोलत होती मागून, ते कट त्याच्यामुळेच ती बोलत होती मागून. माझी बाबांनी, मी जेव्हा घरातून बाहेर जातो तेव्हा ती बोलली ना की मी बोलली आहे पण माझी दुश्मनी पण इथे संपली आहे. ते त्याच्यामुळेच बोलत होती, कारण मी त्याला ते बोलून आलेलो तिथे. त्यावेळेस तिने हात नाही मिळवलं मला. बोललं ठीक आहे, ते तू माझी संपली. माझी खरंच त्या घराची जेवढी दुश्मनी होती त्या घरात सोडून आलोय. मला नेगेटिव्हिटी लाईफमध्ये नकोय. मी ना कोणाबद्दल चांगलं विचार करतो, ना कोणाबद्दल वाईट विचार करतो. मी कोणाबद्दल विचारच करत नाही. मी एवढा खुश आहे, एवढं प्रेम मला महाराष्ट्र देते. मी फक्त आपल्याबद्दल विचार करतोय, स्वतःबद्दल बस. नाही, पण टोळीमध्ये एक खूप छान जवळची मैत्रीण मिळाली, ती म्हणजे रुचिता होती. ती खूप लवकर घराच्या बाहेर पडली. तुला काय वाटत होतं रुचिताबद्दल? ती इथपर्यंत फिनालेपर्यंत येईल का, किंवा लवकर बाहेर जाईल का? बाहेर आल्यानंतर तिच्याशी काही बोलणं झालंय का? मला वाटलेलं ती खूप पुढे जाईल, फिनालेबद्दल पर्यंत पोहोचेल का नाही माहित नाही. पण ती तिकीट टू फिनालेचं टास्क केलं असतं, तिने पण खूप चांगलं केलं असतं. ती सॉलिड, शी इज अ व्हेरी गुड स्पोर्ट्स वुमन, ॲथलीट पण खूप चांगली आहे. आणि हो, खूप वाईट वाटलं जेव्हा ती बाहेर गेली. बिलकुल अपेक्षा नव्हती की एवढ्या लवकर ती जाणार आहे. कुठेतरी तुटलेलो जेव्हा ती बाहेर गेली. मग परत एक स्वतःचा विचार केला आणि विचार केला की नाही यार, ठीक आहे, तू अकेलाही काफी आहे. विशाल रुचिता आम्हाला एकत्र बघायला मिळतील का? काहीतरी तुम्ही हो, ती कंटेंट वगैरे पण हो, ती नाही आहे सध्या मुंबईमध्ये. माझं बोलणं झालं तिच्याशी जेव्हा ती बाहेर आलो तेव्हा. आणि ती मुंबईत नाही. नक्की भेटीन मी, प्रत्येक माणसाला भेटीन मी. बाकी सागर विगरला तर भेटलोच आहे, तर रुचिताला पण भेटीन. आणि ती खूप गोड मुलगी आहे. मी नेहमी बोलतोय की 15 वर्षाचा डिफरन्स आहे, काही फरक पडत नाही. आमचा लव लफडा वगैरे काहीच नाहीये. 2 व्यक्ती आहेत, त्या घरामध्ये एकमेकांवर ट्रस्ट होता. आणि त्या घरामध्ये ट्रस्ट भेटणं हे खूप, म्हणजे सोनं काय, डायमंड मिळण्यासारखं आहे. तर मला एक डायमंड सारखी मुलगी भेटली रुचिता. ती सगळ्यांशी भांडायची, तिची भाषा मला नाही कळायची काय बोलते, कारण ती नॉर्मल मराठी बोलायचीच नाही. ती काय चिंपाटे टवळे मला नाही कळत ती भाषा, मला नाही कळायची ती भाषा. पण माझ्याबरोबर ती बोलायची, माझं ऐकायची. रुचिता माझं ऐकते, तेच खूप मोठं होतं माझ्यासाठी. आणि खूप गोड होती जेव्हापर्यंत होती. आणि एक भरोसे का रिलेशन आहे, एक मैत्री आहे, ते मी कंटिन्यू करणार.
फिनाले पर्यंत अनुश्री होती, म्हणजे ती टोळीमध्ये होती नव्हती अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या, पण अनुश्री होती सोबत. नंतर ती गेल्यानंतर तुला प्रचंड तेव्हा पण वाईट वाटलं होतं जेव्हा. अरे कारण अनुश्री मस्तच खेळली हा गेम. अनुश्री ती कुठेतरी फिमेल बिरबल आहे. ती डोकं लावायची माझ्यासाठी, माझ्यासारखी, म्हणून आमचं खूप जमायचं. आणि एक काय होतं ना, एक नातं असतं, तुम्ही ओरडता की बोलता की हा माझा भाऊ आहे, हा माझी बहीण आहे, ओरडता ओरडता ओरडता. ते मला वाटतं गेमसाठी असतं. मी आणि अनुश्री कधीच बोललो नाही. इट वॉज रिलेशनशिप विच वॉज अंडर करेंट. म्हणजे अरे ऐक ना, चहा पिलास का, मी बनवतीये. आणि सकाळी उठल्यावर तू असं का बसलायस, मी येऊन तुझ्या बरोबर बसते. ते सांगायचं रिलेशन नव्हतं, ते मनाचं होतं. आणि अनुश्री हे घालू नकोस यार, छान नाही दिसत आहे. अच्छा ऐक, तुझं माईकची बॅटरीज मी चेंज करतोय, तू झोप. हे मनाचं रिलेशन असतं. म्हणून त्या चॉकलेट टास्क मध्ये जेव्हा ते टास्क आम्हाला नाही माहित होतं की टास्क गिफ्ट टास्क नाही माहित होतं, तेव्हा आम्ही फुटलो आणि आम्ही एकमेकांबद्दल जे केलंय ते बाहेर आलं. कारण त्याच्या आधी कधीच नाही बोललोय मी आणि ती, कधीच नाही बोललोय. कारण काय असतात, जे नाती असतात ना, जे इथून बनतात ना नाती, ते सांगायची गरज नसते, ते एकमेकांना दाखवायची गरज असते. आणि मी नेहमी दाखवलंय. आणि शी इज अ स्मार्ट प्लेअर. तिने टोळी सोडली प्लॅन करून, मग तिथे गेली, मग ऐन टायमाला सांगितलं की आमचं प्लॅन होत आहे टोळी आम्ही सोडणार. तर शी इज अ व्हेरी स्मार्ट प्लेअर. अँड मला ती जेव्हा मला असं वाटलेलं की टॉप 2 मध्ये मी आणि अनुश्री असावं, असं मला वाटलेलं गेम वाईज जेव्हा होतं की जिंकावं मीच. ती बघत अशी, तिने बघितलं तिला असं वाटलं, पण जिंकणार मी. आणि तिचं पण असं होतं की विशाल आणि मी असावं, ती जिंकावं. टॉप 2 मध्ये मी आणि अनुश्री असावं असं वाटलेलं. म्हणून ते जेव्हा गाणंच आलं, डोक्यावर पट्टी होती आणि काढलं, आणि इथून त्यांनी बोलली की अनुश्री गेली, आणि मला यार परत टोली आणि परत माझंच हात कापलं, तसं वाटलं थोडं. पण ठीक आहे, ते लास्ट दिवस होतं म्हणून एवढं, कारण बाहेर येऊन भेटणारच होतं त्याच दिवशी. पण हा, शी वॉज अन अमेझिंग प्लेअर. मज्जा आली तिच्याबरोबर खेळून. आणि सुनामी आली घरामध्ये राखी सावंतच्या रूपात. अरे वेडी आहे राखी. खूप चांगली मैत्रीण आहे, 10 वर्षाची मैत्री आमची. आणि पण राखी सावंत गेम मध्ये वेगळी आणि बाहेर वेगळी आहे. जी गेम आणि मैत्री हे दोन गोष्टी बाजूला ठेवते, मिक्स नाही करत. ती तुमच्यावर मिरची टाकणार, जिरा पावडर टाकणार, हळद टाकणार, पाणी टाकणार, आणि 15 मिनिटांनंतर येऊन तुमच्याबरोबर बोलणार की 2 चम्मच कॉफी देतो का. आणि तुम्ही त्या रागात आहात की अरे तू अभी मेरे ऊपर ये सब डाला, मैं नहा के बैठा हूं. तर तुम्ही त्याच रागात आहात, पण ती तुमची अशी कॉफी मागते. आणि मी तिला बोललो, तो शर्म नहीं आता है, अभी ये मेरे साथ किया और कॉफी बोलते, वो गेम था, ये दोस्ती है. तर हे जे ऍटिट्यूड आहे ना, की दोन्ही वेगवेगळे ठेवायचे, ते तिला जमतं, आपल्याला नाही जमत. कारण माझ्या बरोबर एक दोस्त आहे, त्याच्यावर मी काहीतरी केलं, नंतर मला थोडा वेळ लागेल नॉर्मल व्हायला. ती अशी नॉर्मल होते आणि ती सरळ बोलते, वो गेम है मेरा, ये दोस्ती है. आणि शी इज दॅट क्लिअर इन हर पर्स्पेक्टिव्ह. पण ती गेम अप करते. ती येऊन ना, जेव्हा ती येते, ती सुनामी, तिचं राईट टायटल आहे, सुनामी सारखीच येते. आणि ती प्रत्येक मोमेंटला शी विल कीप यू ऑन युअर टोज. म्हणजे तुमच्याकडे स्पेसच नाही. राखी सावंत आली की आली. नंतर तुम्ही असं बसू पण नाही शकत. तुम्ही झोपल्यानंतर आणि उठण्याच्या आधीच शांततेत असता, नंतर राखी सावंत असते. मी नेहमी बोलतो, कारण उठल्या उठल्या ती सुरू होते आणि यू आर ऑन युअर टोज, बिकॉज तिचं गेम एवढं स्ट्रॉंग आणि एवढं अप आहे की मला खूप गर्व आहे की मी राखी सावंतला शांत केलंय एका टास्क. म्हणजे आज मी ट्रिगर होणार नाही, तू जे करायचे तू कर. आणि इन दी एंड ती शांत झाली. ते माझं बिगेस्ट अचिव्हमेंट आहे बिग बॉसचं. पण ते राखी तुझी आधीपासून मैत्री असताना पण ती फार टास्क मध्ये सपोर्ट जे आहे राखीकडनं अपेक्षित होता, अनेक ठिकाणी तो मिळत नव्हता. कारण तिला प्रेम झालं ना. ते प्रॉब्लेम आहे. ती प्रेमात पडली आणि मी तिला विचारलं पण की हे काय नाटक करते की खरं प्रेम आहे. ती बोलली 80% नाटक करत होती, पण 20% खरं झालं रे. तर इनिशियली तिने प्लॅन केलं होतं, पण नंतर ते खरं घडत गेलं आणि मी तिचं सपोर्ट सिस्टम बनलो त्या घरामध्ये. म्हणजे ती इमोशनल येऊन फक्त माझ्याकडे येऊन रडायची. तिला भरोसा होता की बाहेरून ओळखते मी याला आणि ही इज रिअल. आणि तिला माहित होतं की हे बाहेर बी ऐसे अंदर बी ऐसे, हा रिअल आहे, ह्याला काहीच फरक पडत नाही. चांगलं असो वाईट असो ह्याला फरक पडत नाही, हा रिअल माणूस आहे. म्हणून ती येऊन माझ्या खांद्यावर रडायची. आणि ते तसंच आहे, बाहेर येऊन पण तसंच आहे आमचं नातं. मला अशा 5 आवडतं बेस्ट मोमेंट सांग ना बिग बॉस मराठीच्या घरातलं, जे तुला कायम लक्षात राहतील या जर्नी मध्ये. फर्स्ट अँड फॉरमोस्ट मी कधीच विसरणार नाही जेव्हा माझे बाबा आले घरात.
ते कधीच टीव्हीवर आले नव्हते. ते टॉपवर आहे माझ्या. ते कधीच टीव्हीवर आले नव्हते आणि जसे ते आले घराच्या आत, जसे त्यांनी माझ्यावर पापा कहते वर डान्स केलं. दॅट इज माय बेस्ट मोमेंट ऑफ बिग बॉस हाऊस. दुसरं मोमेंट जेव्हा मी कॅप्टन झालो आणि मला असं वाटलं की 9 आठवडा बिग बॉसने मला गाजर दिलंय, 10वा आठवडा मी सगळ्यांच्या तोंडात मिरची कोंबली. मिरची उठलली ना जेव्हा, असं वाटलं लोकांच्या तोंडात कोंबली. कोणालाच पाहिजे नव्हतं की विशाल कोटेन पुढे जावं, कॅप्टन व्हावं. एवढं म्हणजे पूर्ण असं होतं, दरेक स्टोरीत हिरो विशाल कोटेन, विलन विशाल कोटेन, विशाल कोटेनचे सुरू, विशाल कोटेनचे खतम, असं त्यांचं मत होतं. आणि खूप वाईट वाटायचं मला की मला कॅप्टन तरी होत देत नाही, उमेदवारीत बाहेर काढता पण नॉमिनेट नाही करत. का नाही करत? त्यांना माहिती की बाहेर नाही जाणार, तर नॉमिनेट करून काय फायदा नाहीये. म्हणजे तुमच्या नजरेत विशाल कोटेन स्ट्रॉंग प्लेअर आहे, त्याला नॉमिनेट नाही करायचं कारण जनता तेव्हा ठेवेल, कारण त्याला नॉमिनेट नाही करणार, पण त्याला उमेदवारी नाही द्यायची, कॅप्टन्सी नाही द्यायची. तर जेव्हा कॅप्टन्सी भेटली ना तेव्हा खूप खुश झालेलो मी. तिसरी सगळ्यात चांगली मेमरी आहे जेव्हा रितेश भाऊ स्क्रीनवर आले आणि बोलले की या घरात जे करताय ते टोळी करते आणि टोळी गाजवते हा शो. तेव्हा खूप चांगलं वाटलेलं आणि खूप असं बरं वाटलेलं की अरे यार मी काहीतरी घडवलंय आणि त्यामुळे ते घरात दिसतंय. चौथं मोमेंट म्हणजे मी आणि रुचिताचं टोला टोला डान्स. ते टोला टोला डान्स करायला मला खूप आवडलं स्टेजवर आणि ते खूप क्यूट वाटलं असणार. मी बघितलं नाही पण जेवढं फीडबॅक भेटलंय की ते रुचितानेच कोरिओग्राफ केलेलं पूर्ण आणि ते खूप एक चांगलं मोमेंट होतं असं मला दिसून आलंय घरात. आणि लास्ट म्हणजे जेव्हा बिग बॉसने माझं नाव फायनलिस्ट मध्ये अनाऊन्स करायला तन्वी कोलतेला दिलं, एवढं बरं वाटलेलं ना मला की माझं नाव तन्वी कोलते घेते की फायनलिस्ट पण पोहोचवलं तेव्हा तन्वी कोलतेने घेतलं माझं नाव. तर खूप आवडलं कारण गेम मध्ये ती माझी दुश्मनी होती आणि जेव्हा ती माझं नाव घेते की आता 4था फायनलिस्ट कोण आहे, विशाल. मला बोलायचं होतं, ऐकलं नाही, जोरात बोल सोडलं की चल यार फायनलिस्ट हो गया, अभी क्या नेगेटिव्हिटी छोड़ देते. पर हे 5 म्हणजे पटपट बोललो मी 5. हो म्हणजे ते क्लिअर होत्या तुझ्या डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी. पण आता आम्हाला विशालला मराठी काही कंटेंट मध्ये बघायचंय किंवा काही चित्रपटात तुला काम करण्याची इच्छा आहे का? काय आम्हाला विलन मध्ये दिसशील, काय करणार दिसशील? आणखीन काही रियालिटी शोज करायचे आहेत का तुला? एक फिल्म करतोय मी आणि स्वप्नील जोशी, त्यात दोघे हिरो आहेत. ते एक फिल्म चालू आहे. त्याच्यानंतर मराठीत काय काम, खरं तर प्लॅन असा नव्हताच की मराठीत काय करायचंय, कारण मला माहित नव्हतं की मराठी प्रेक्षक मला कसं काय विचार करतील माझ्याबद्दल, कसं ऍक्सेप्ट करतील. आत्ता करायचंय कारण एवढं प्रेम आहे, भरलोय मी प्रेमाने मराठी प्रेक्षकांचं. तर खूप खूप आभार. तुम्ही मला खूप चांगलं काम करताना बघाल मराठीत आणि आवडेल हो मराठीत काम करायला. आम्हालाही बघायला आवडेल विशाल तुला सगळ्या मराठी चित्रपट असेल किंवा काही कंटेंट. खूप छान वाटलं बोलून. थँक्यू सो मच.